नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि अस्तं या मालिकेचा 7वा भाग. आपण 1961 सालापर्यंत आलो होतो आणि त्यातल्या एका महत्त्वाच्या घटनेचा आपण सुरुवात करतो. 1961 हे वर्ष आणखी एका घटनेमुळे बँकेच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरले. सातारा स्वदेशी कमर्शियल बँक अण्णासाहेब किरमोले यांनी 1907 साली स्थापन केलेली पहिली संस्था होती. 54 वर्षात तिने चांगली प्रगती केली होती. या दोन्ही बँकांची हेड ऑफिस साताऱ्यातील युनायटेड वेस्टर्न आणि सातारा स्वदेशी चिरमुळे निकेतनमध्ये एकाच मजल्यावर शेजारी शेजारी होती. एकाच क्षेत्रात काम करूनही त्यांचे संबंध सौहार्दाचे होते. अर्थात दोन्हींचे चेअरमन व संचालक मंडळ वेगवेगळे असल्याने तशी स्पर्धा होतीच, पण ती निरोगी होती. स्वदेशीच्या साताऱ्यातील शाखेशिवाय मसूर, उंब्रज, ओगलेवाडी, कराड आणि कोरेगाव अशा सातारा जिल्ह्यात 5 शाखा होत्या. पण ठेवी व कर्जावरती मात्र युनायटेड वेस्टर्न बँकेचा आकार स्वदेशीला जवळजवळ तिप्पट होता. स्वदेशीला त्यावर्षी 2 मोठे कर्जदार थकीत झाल्यामुळे मोठा धक्का बसला. त्यातील कराडमधील एका शेंग व्यापाऱ्याला खूप मोठे कर्ज शेंगाच्या मोठ्या स्टॉकच्या तारणावर दिले होते. त्याच्या गोडाऊनच्या तपासणीच्या वेळी पुढच्या ओळीतील पोत्यात शेंगा तर मागील सर्व पोत्यात फक्त फोलपडे आढळून आली आणि ते मोठे कर्ज बुडीत झाले. त्यातून एवढा मोठा तोटा होऊन संचालकांनी रिझर्व्ह फंडातून हट्टाने डिव्हिडंड दिले. त्यामुळे ठेवीदारांच्या हितरक्षणार्थ रिझर्व्ह बँकेने ठाम पाऊल उचलून स्वदेशी बँकेच्या व्यवहारावर मोरॅटोरियम लागू केला. नंतर रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर श्री देवेकर यांनी स्वदेशी बँक युनायटेड वेस्टर्नमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव मांडला. युनायटेड वेस्टर्नचे मॅनेजर सिंह जोशी यांनी परिश्रमपूर्वक स्वदेशी तपासणी करून अहवाल व विलीनीकरणाचा मसुदा तयार केला. युनायटेड वेस्टर्नच्या संचालकांनी तो मंजूर केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने त्याला मान्यता दिली आणि 6 सप्टेंबर 1961 रोजी सातारा स्वदेशी कमर्शियल बँक ही युनायटेड वेस्टर्न बँकेत रिझर्व्ह बँकेच्या आदेशाप्रमाणे पूर्णपणे विलीन झाली. विलिनीकरणाच्या तरतुदीनुसार सातारा स्वदेशी सर्व व्यवहार युनायटेड वेस्टर्नने स्पेशल युनिट समजून पूर्ण करायचे. त्यातून सर्व ठेवी व देणी भागवायची आणि उरलेली रक्कम स्वदेशीच्या शेअरहोल्डर्सना शेअर्सच्या प्रमाणात वाटायची असे ठरले होते. त्यानुसार युनायटेड वेस्टर्नने पुढील काळात ही सर्व वसुली कसोशीने पूर्ण केली आणि वाढीव रक्कम जसजशी उपलब्ध होईल तसतशी शेअरहोल्डर्सना दिली. 1966 नंतर युनायटेड वेस्टर्नचा कर सल्लागार म्हणून मीच काम पाहत होतो. म्हणजे मी अरुण बोरबोले 65ला मी आलो आणि 66 पासून बघत होतो. तेव्हा सातारा स्वदेशीचे सर्व हिशोब स्वतंत्रपणे ठेवले होते. त्यात होणाऱ्या नफ्याचे सातारा स्वदेशी कमर्शियल बँकेचे स्वतंत्र इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करून योग्य तो इन्कम टॅक्स भरून त्याची स्वतंत्र आकारणी होत होती. थोडे थोडे करीत स्वदेशीच्या शेअर होल्डर्सना पैसेही दिले जात होते. ही प्रक्रिया 1972 साली अखेर पूर्ण झाली. त्यावेळेपर्यंत स्वदेशीच्या शेअर होल्डर्सना त्यांच्या 50 रुपयाच्या शेअरमागे जवळजवळ 125 रुपयांपर्यंत रक्कम देण्यात आली. युनायटेड वेस्टर्नच्या तत्वनिष्ठेचे व सामाजिक आणि आर्थिक बांधिलकीचे ते द्योतक होते. सातारा स्वदेशीचा सर्व स्टाफही युनायटेड वेस्टर्नने समाविष्ट करून घेतला. अशावेळी नेहमी होते तशी प्रारंभी थोडी कुरकुर वादावादी झाली, पण वर्षभरातच ती थांबवून एकत्रपणे सुरळीत संबंध प्रस्थापित झाले. 1961 मध्येच कोल्हापूरच्या गूळ व्यापाऱ्यांच्या मागणीवरून शाहू मार्केटवर कोल्हापूर येथे शाखा उघडण्यात आली. शाहू मार्केटवर कोल्हापूर गावापासून तसे बरेच लांब, म्हणजे अर्थात तेव्हाची गोष्ट आहे. आज ते जवळजवळ विस्तारलेल्या कोल्हापूर गावातच आले. तिथे बँक काय चालणार, सेफ्टी काय वगैरे अनेक प्रश्न उपस्थित करून अन्य मोठ्या बँकांनी त्याला नकार दिला होता. परंतु युनायटेड वेस्टर्नने पाऊल धाडसाने व खंबीरपणे उचलले. त्यास भरभरून प्रतिसादही मिळत गेला. त्याच वर्षात कुपर कारखान्याच्या व कामगारांच्या सोयीसाठी सातारालाही शाखा सुरू केली होती. बँकेच्या सर्व सेवकांची एक सहकारी पतसंस्था असावी असा उपयुक्त विचार जगन्नाथ शेषो वाडेकर या बँक एम्प्लॉईंच्या मनात आला. त्याला व्यवस्थापनाने प्रोत्साहन दिले आणि युनायटेड वेस्टर्न बँक एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना झाली. तिचा पुढे मोठा विस्तार झाला. आज बँकेचा दुर्दैवी अस्त झाला असला तरी ती सोसायटी उत्तम चालू असून तिच्यामुळे एकातरीच आर्थिक संस्थेत युनायटेड वेस्टर्न हे नाव कायम आहे. याचे श्रेय अर्थात जगन्नाथ शेषो वाडेकर यांनाच दिले पाहिजे, ते अर्थात आता साहेब नाहीत. सातारा स्वदेशी विलिनीकरण व अन्य शाखांची उत्तम प्रगती यामुळे 1961 अखेर बँकेच्या 22 शाखा कार्यरत होत्या. ठेवी 3 कोटीच्या वर, ॲडव्हान्सेस 1.5 कोटीच्या आसपास, निव्वळ नफा 3.25 लाखावर पोहोचून 9% डिव्हिडंड देण्याची परंपरा राखली गेली. बँकेचे रौप्यमहोत्सवी वर्ष होते आणि तोपर्यंतची सर्वच वाटचाल निश्चितपणे अभिमानास्पद आणि गौरवशाली झाली होती. 1962च्या एप्रिलमध्ये
बँकेचा रौप्यमूल्य सोहळाही दिमाखाने साजरा करण्यात आला. सेवकांना 1 महिन्याचा बोनस आणि शेअरहोल्डर्सना 3% स्पेशल डिव्हिडंडसुद्धा देण्यात आले. पुण्याची बँक ऑफ महाराष्ट्र युनायटेड वेस्टर्नच्या 2 वर्ष आधी म्हणजे 1935 साली ज्येष्ठ अर्थतज्ञ वा. गो. काळे यांनी स्थापन केली होती. तिचा रौप्योत्सव 1960 साली झाला. तेव्हा दोन्ही बँकांनी 25 वर्षात केलेली तौलनिक प्रगती पाहणे योग्य ठरेल. बँक ऑफ महाराष्ट्राच्या ठेवी होत्या 13 कोटी, ॲडव्हान्स होते 5 कोटी आणि युनिट 6.5 कोटी. युनायटेड बँकेच्या ठेवी होत्या 3.5 कोटी, ॲडव्हान्स 1.5 कोटी आणि इन्व्हेस्टमेंट 1.25 कोटी. बँक ऑफ महाराष्ट्रामध्येही संचालकांनी कठीण प्रसंगी बँकेसाठी पदरचे पैसे आणल्याची, वंचित वर्गाला कर्जे दिल्याची युनायटेडप्रमाणे अनेक साम्यस्थाने आहेत. पुण्यासारख्या मोठ्या शहरात असल्याने बँक ऑफ महाराष्ट्राची वाढ जास्त होणे स्वाभाविक होते. परंतु साताऱ्यात असूनही युनायटेडने केलेली प्रगतीसुद्धा कौतुकास्पद होती हे वरील आकडेवरून स्पष्ट होईल. 1961 सालच्या पानशेत प्रलयानंतर ते विस्तारलेले पुणे आणि 1969 साली झालेले राष्ट्रीयकरण यामुळे भावी काळात मात्र बँक ऑफ महाराष्ट्र खूपच बऱ्याच झाली. अर्थात तिचे महाराष्ट्र पण फक्त नावाच राहिले आणि त्यामुळे अर्थात नंतर युनायटेड वेस्टर्न बँक युनायटेड वेस्टर्न बँकच मराठी भाषेची अस्मिता बनून राहिली. 1954 नंतरच्या या सक्षम वाटचालीचा मी एक बाल साक्षीदार होतो, याचा मला रास्त अभिमान आहे. तात्यासाठी शनिवार पेठेत राहायचे. ती पेठच तेव्हा वकिलाई म्हणून ओळखली जायची. बॅरिस्टर विठ्ठलराव करंदीकर, भाऊसाहेब सोमण, गवी अभ्यंकर, अष्टेकर, परुलेकर, रामभाऊ आठवले आणि स्वतः तात्यासाठी अशी ओळीने वकिलांची घरे याच पेठेत. सातारा गावच म्हणजे अजिंक्यतारा किल्ल्याच्या उतारावर उत्तरेला वसलेले. मध्ये सदाशिव पेठ आणि पॅलेस स्ट्रीट हे 2 पूर्व पश्चिम रस्ते आणि त्याच्या काटकोनात जाणाऱ्या उभ्या पेठा. त्या पेठा किल्ल्याच्या पायथ्याशी सुरू होत आणि उतरण्याने दक्षिणोत्तर खाली येत हे दोन्ही रस्ते छेदून संपत. त्यामुळे सातारकर रोजच्या बोलण्यात खाली गेलो होतो, खालून आत्ताच वर येतोय, देवी चौकाच्या वर असे शब्दप्रयोग तेव्हा करत आणि अगदी आजसुद्धा करतात. तर देवी चौकातून वर निघाले की आधी भाऊसाहेब सोन्नांचे घर लागे. मग निम्मे अंतर काढले की तात्यांचे घर होते. पुढे सोपा, त्यात डाव्या हाताला पक्षकारांना आणि कारकुनांना बसायची जागा, मध्ये पार्टिशन आणि त्यावेळी उजवीकडे तात्यांची बैठक. बैठक म्हणजे ती गादी, मागे तक्क्याशी, समोर डाव्या उजव्या हाताला त्यांच्याकडे लोकांना बसण्यासाठी बाक आणि खुर्च्या. तात्या बैठकीवर बसत आणि अधूनमधून शेजारच्या लांब हाताच्या आराम खुर्चीवर. समोर कधी पक्षकार वा त्यांचे वकील, कधी नगराध्यक्ष व नगरसेवक, तेव्हा मेहरबान म्हणत नगरसेवकांना, तर कधी यशवंतराव चव्हाण, गस आळतेकर ही दिग्गज मंडळी असत. त्यांच्या घरावरून जाताना हळूच पाहिले की हे दृश्य दिसत आहे. संध्याकाळी मात्र त्यांची नवी जुनी स्नेहमंडळी बाबूराव कुलकर्णी उतारेकर, दाते वकील, विष्णुपंत कुलकर्णी, माझे वडील भाऊकाका, परस्मे मास्तर वगैरे असत. तेव्हा राजकारण समाजकारणाच्या गप्पा चालत रात्री उशिरापर्यंत माडीवरच्या अभ्यासिकेत त्यांची ज्युनियर वकिलांशी अपिलाची चर्चा किंवा वाचन चालत असे. तात्यांच्या घरी 15-20 घरे सोडून बँकेचे मॅनेजर नानासाहेब जोशी, तर वर तेवढ्याच अंतरावर आमचे घर होते. भाऊकाका प्रारंभी बँकेचे क्रेडिट होते. पुढे 1958 मध्ये इन्कम टॅक्स प्रॅक्टिसमध्ये जम बसल्यावर तात्यांच्या सल्ल्याने त्यांनी नोकरी सोडली व ते संचालक म्हणून बँकेशी घनिष्ठ संबंधात राहिले. तात्या सकाळी आम्हाला उशिरा उठत साधारण 8:30 ते 9:30पर्यंत वेळ बँकेच्या कामासाठी राखीव असे. 8:30च्या सुमारास नानासाहेब व भाऊकाका तात्यांच्याकडे जात बँकेच्या कामाची चर्चा होई. 9च्या सुमारास बँकेचा शिपाई आलेले टपाल घेऊन तेथेच जाई. त्यातील महत्त्वाच्या पत्रावर चर्चा होई आणि 9:30च्या सुमारास ही मीटिंग संपे. मग ते 10:30ला तात्या कोर्टात जात असत. आवश्यकतेनुसार कोर्टाचे काम संपवून मग संध्याकाळी 4-4:30ला बँकेतही जात. तात्यांचा मुलगा आप्पा म्हणजे आप्पासाहेब साठे हेही वकील होते. ते आणि माझे वडील भाऊका जवळजवळ समवयस्क आणि मित्रही. त्यामुळे तात्या चेअरमन होण्यापूर्वीपासूनच भाऊकांचे त्यांच्या घरी जाणे होते. ते बँकेमुळे पुढे दैनंदिन झाले. पुढे तात्या गेल्यानंतरही अगदी भाऊकांच्या शेवटच्या महिनाभरच्या आजारात दिवस सोडता हा क्रम चालूच होता. तात्यांना भाऊकाका सर्वार्थाने गुरु मानत. तात्यांनी या शिष्याचा अभिमान होता. तात्यांचे तैलचित्र आजही आमच्या हॉलमध्ये सामनाने लावलेले होते. या तिघांच्या एकत्रित योगदानातून वेगवेगळे हितकारी निर्णय बँकेने घेतले आणि प्रगतीचा वेग अखंड कायम राखला. तो वेग कोणाला धीमा वाटेल, पण नानासाहेबांच्या विचारधारेतून प्रेरणा घेतल्यामुळे धीमा पण निश्चित आणि सदैव सुरक्षित, धीमा पण निश्चित पण सदैव सुरक्षित असेच ते धोरण होते.
त्याचे यश डोळे दिपून टाकणाऱ्या झगमगाटाचे कदाचित नसेल, पण नंदादीपाच्या सोजवळ प्रकाशासारखे सतत तेवणारे चिरस्थायी होते, हे मात्र निश्चित. असे हे सर्व प्रगतीपथावर असताना तात्यांची तब्येत ते महाबळेश्वर येथे दरसालप्रमाणे सुट्टीला गेले असताना बिघडली. आप्पासाहेब साठे भाऊकाका वगैरे तातडीने महाबळेश्वरला धावले. तिथून त्यांना पुण्याला उपचारासाठी नेण्यात आले. परंतु सर्व प्रयत्नांना यश न येता तात्यांचे 11 मे 1962 रोजी निधन झाले. अण्णासाहेबांनी केलेल्या बँकेच्या सुदृढ संगोपनानंतर तात्यांनी तिची आपल्या 11 वर्षाच्या कारकिर्दीत सक्षम पायाभरणी साध्य केली. 1962 अखेरचे बँकेचे प्रगतीनिर्देशक आकडे पाहिले की हे स्पष्ट होईल. भाग भांडवल होतं 9,61,000, रिझर्व्ह 6,50,000, डिपॉझिट्स 3,43,00,000, ॲडव्हान्सेस 1,50,00,000, इन्व्हेस्टमेंट 1,24,00,000, निव्वळ नफा 1,24,000 आणि डिव्हिडंड 9% दिलेलं होतं. आणि बँकेच्या एकूण 22 शाखा झाल्या होत्या. तात्यासाहेबांनी चेअरमन पदाची सूत्र 1951 हाती घेतली. तेव्हाची आणि 1962ची आकडेवारी पाहिली की प्रगतीचे पुढील निर्देशांक स्पष्ट होतात. त्या 11 वर्षामध्ये डिपॉझिटमध्ये 500%, ॲडव्हान्समध्ये 450%, इन्व्हेस्टमेंटमध्ये 330% आणि डिव्हिडंडमध्ये 33% अशी बरी वाढ झालेली आहे. आता तात्यांच्या निधनानंतर पुन्हा नवीन चेअरमन कोण होणार आणि पूर्वीच्या दोन्ही चेअरमनची पताका तो पुढे कशी चालवणार, हा प्रश्न सहजच बँकेच्या पुढे उभा होता. बँकेची उन्नत उभारणी 1962 ते 1969. तात्यासाहेब साठे तसे पाहिले तर अण्णासाहेब चिमले यांच्याच पिढीत असल्याने चिमल्यांच्या निरंतर साठे यांची चेअरमनपदावरील निवड फार अनपेक्षित नव्हती. परंतु तात्यांच्या निधनानंतर त्या पदावर बसण्यासाठी त्यांच्या पिढीचे आणि तशी व्यापक समाजमान्यता असलेले संचालक मंडळात कोणीच नव्हते. साहजिकच पुढच्या पिढीतील परंपरेची जाण असलेली, बँकिंग क्षेत्रातील अभ्यास व जनसंपर्क असलेली व्यक्ती त्या पदासाठी निवडणे भाग होते. तेव्हा ते सर्व संचालक सातारा शहरातील आणि बँकेचे चेअरमन पद बहुमानाचे. तेव्हा ही निवड होताना बरीच चर्चा, मतप्रदर्शन झाले असणार, परंतु त्याचा तपशील मला तरी ज्ञात नाही. मात्र सर्वच संचालकांच्या मनात बँकेची प्रगती हा सर्वोच्च निकष असल्याने परस्पर विचारविमर्शाने त्या वर्णनात वयाची ज्येष्ठता वगळता बसणारे राणाथरा बनाबापू गोडबोले म्हणजे माझे वडील यांची एकमताने चेअरमनपदी निवड करण्यात आली. हा इथपर्यंतचा भाग आपण पूर्ण करूया. 1962 ते 1969 या काळाचा आढावा आपण पुढच्या भागात घेऊ. तोपर्यंत नमस्कार.